नमस्कार. मी आज तुम्हाला स्पंजी केक करून दाखवणार आहे. कप केक अगदी घरच्या घरी खूप छान होतात बघा. हे असं चहाच्या कपामध्ये घालून मिश्रण गॅसवर केलं तरीसुद्धा चालतात. किती स्पंजी झालेले आहेत बघा. हे केकची रेसिपी मी तुम्हाला आता दाखवणार आहे. त्यासाठी मी साहित्य घेते बघा. मी एक बाउल घेतला आहे. त्यामध्ये मी घरी काढलेलं लोणी सायचं 125 ग्रॅम घेतलेलं आहे. त्या वाटीनं घरच्या अगदी वाटीभर झालेलं आहे. ते मी फेटून घेते. थोडंसं रूम टेम्परेचरचं घ्यायचं, बाहेर काढून ठेवायचं फ्रीजमध्ये असेल तर. त्यामध्ये आता मी साखर घालून घेते. पाऊण कप 100 ग्रॅम साखर आहे ही, पेटी साखर. मी ब्लेंडर लावायला चुकले, दुसरे लावते. आता लावून घेतलं दुसरं. त्यामध्ये मी आता 2 अंडी घालणार आहे. तुमच्याकडे असे हे मिक्सर नसेल तर तुम्ही हातानं सुद्धा फेटू शकता, किंवा अंडी, साखर आणि बटर मिक्सरला लावून फेटून घेऊ शकता तुम्ही. आणि नंतर मग बाकीचं साहित्य हातानं मिक्स केलं तरीसुद्धा चालतं. साखर आणि अंडी फेटून घ्यायचं. माझ्याकडे आहे म्हणून मी करत आहे यानं. थोडं लवकर होतं यानं. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा. आणि हाईपचा ऑप्शन आलेला आहे, हाईप करा. हाईपच्या ऑप्शनवर क्लिक करा. सबस्क्राईब करून ठेवा. माझ्या सगळ्या रेसिपी दिसतील तुम्हाला. पुन्हा एकदा मी फेटून घेते. सर्व एकत्र करून घेतलं. त्यात 1 चिमूटभर मी मीठ टाकून घेतलं. इसेन्स थोडी घालून घेते मी. आणि फेटून घेते पुन्हा एकदा थोडंसं. घरच्या घरी मुलांच्यासाठी असं आपण बनवू शकतो. हे असं केक चहाच्या कपामध्ये घालून, कढईमध्ये मीठ घालून, त्याच्यावर जाळी ठेवून त्याच्यावर एक ताट ठेवायचं आणि ताटामध्ये असे कपामध्ये घालून ठेवू शकता तुम्ही. ह्यात मी आता 1 टीस्पून बेकिंग पावडर घालून घेतली. हा मैदा पण मी 125 ग्रॅम घेतलेला आहे. 1 कप माझा 240 ml आहे. त्या कपानं घेतलेला आहे मोजून 1 कप. आता हे बाकीचं हातानं मिक्स केलं तरी पण चालतं. सव्वाशे ग्रॅम मैदा आणि 125 ग्रॅम बटर. तुम्ही बटर घेऊ शकता. मी घरचं लोणी काढलेलं घेतलेलं आहे. तर ह्यामध्ये मी गरजेप्रमाणे 1-2 टेबलस्पून लागेल एवढं दूध घालणार आहे. मी ब्लेंडर काढून घेते. जास्त लागत नाही दूध, अगदी थोडं लागतं आहे. 3 टेबलस्पून होईल एवढं मी घातलेलं आहे. घट्ट पातळ किती त्याच्यावर घालायचं आपलं अवलंबून असतं. थोडं असं पल्पी झालं पाहिजे मिश्रण, म्हणजे केक छान फुगतात. एकदम घट्ट नाही करायचं आणि जास्त पातळ पण नाही करायचं. बघू शकता ह्या पद्धतीनं झालं पाहिजे. तर मी या कपानं आतून थोडंसं ब्रशनं तेल लावून घेतलेलं आहे. त्यात मी अर्ध घालून घेते. फुगलं की ते वर येतात म्हणून अर्धच घालते मी.
तर मी हे एअर फ्रायमध्ये बेक करून घेणार आहे. एअर फ्रायला मी 140 डिग्रीला 12 मिनटं मी बेक करून घेतलेले आहेत. हे बघा, यामध्ये ठेवते मी आता. यामध्ये ठेवून घेतलं मी. हे बघा, हे फुगले कसे बघा. एअर फ्रायमध्ये सुद्धा चांगले होतात. काढून दाखवते तुम्हाला. बघू शकता तुम्ही किती छान झालेले आहेत. एक काढून दाखवते बघा तुम्हाला. झाले का नाही बघा. घरच्या घरी मुलांना खाऊ तयार झाला.